तर हंडाभर पाण्यासाठी जीव गमावलेल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या वेदिका चव्हाणची दुर्दैवी कहाणी एबीपी माझानं समोर आणली। मात्र यवतमाळमधल्या त्या पंचक्रोशीमध्ये पाण्यासाठी जीव गमावणारी वेदिका एकटी नाही। गेल्या काही वर्षात 6 जणांचा पाण्यासाठी मृत्यू झाल्याचा कारेगाव पाड्यावरच्या लोकांचा दावा आहे। कारेगाव पाड्यावरच्या महिला आणि मुली कोणता धोका पत्करून रोज हंडाभर पाणी भरतायत हे दृश्य तुम्ही पहा। अंगावर काटा येईल। मेट्रो बुलेट ट्रेन यांची भाषा करणारा हाच तो औद्योगिक महाराष्ट्र आहे का असा प्रश्नही तुम्हाला पडेल। हंडाभर पाण्यासाठीचा हा संघर्ष तुम्ही स्वतः पहा। अत्यंत धोकादायक विहिरीमध्ये महिलांना पाण्यासाठी जीव धोक्यात घालून उतरावं लागतं। तीव्र उतार असलेल्या या विहिरीतून तब्बल 10 महिला जीवाची बाजी लावून साखळी करतात, तेव्हा कुठं एक घागर पाणी वरती येतं। तर कारेगाव पारधी पाड्यावर सुमारे 400 नागरिक राहतात, पण त्यांच्यासाठी या धोकादायक विहिरीशिवाय पाण्याचा दुसरा कोणताही पर्याय नाहीये। वस्तीच्या शेजारून एक अत्यंत घाणेरडा नाला वाहतो। यामुळे लोकांना एकतर त्या घाण नाल्याचं पाणी प्यावं लागतं किंवा जीव मुठीत धरून या धोकादायक विहिरीत उतरावं लागतं। धोका पत्करून पाणी भरताना गेल्या काही वर्षात 6 गावकऱ्यांचा मृत्यू झाल्याचं गावातल्या लोकांनी सांगितलंय। कोरेगाव वस्ती झोडपी जंगलामध्ये वसलेली आहे, त्यामुळे इथल्या पारधी बांधवांना या ठिकाणी स्वतःची विहीर खोदण्यासाठी किंवा पैसा गोळा करून बोरवेल करण्याची परवानगी नाही आणि प्रशासन सुद्धा त्यांच्या पाण्यासाठी कोणतीही व्यवस्था करत नसल्याचं चित्र आहे। तर कारेगाव पारधी बेड्यावरची धोकादायक स्थिती ग्रामस्थांनी एबीपी माझाकडे मांडली। ग्रामस्थ काय म्हणतायत ऐकूया त्यांच्याच शब्दात। एकूण 6 लोकांचा जीव विहिरीमध्ये गेला आहे सर, आणि भरपूर लोकांना टोंगळ्याला लागता, हाताला लागता, घसरून पडतात, गुंड घसरून पडतात। बरसातीमध्ये जर चिखल झालं त्याच्यामध्ये घसरून पडतात, कोणाच्या डोक्याला लागतात, कोणाच्या हाताला लागतात, कोणाच्या पायाला लागतात। आणि असं गाडण्यामध्ये खूप सारे वेले होते सर, असे वेले होते की माणसाला असं वाटते की आता बस करा, जाऊ द्या, मेलं तरी चालते, पण या विहिरीचं पाणी नाही आणायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।